चेंबूरमधलं ते झाड पावसाळ्यामध्ये कोसळू शकतं असा गार्डन उद्यान विभागाने 6 महिन्यांआधीच पालिकेला अहवाल दिलेला होता। रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांमुळे या झाडाची मुळं कमकुवत झालेली आहेत, त्यामुळे पावसाळ्यात हे झाड कोसळू शकतं असं निरीक्षण उद्यान विभागाने अहवालात नोंदवलेलं होतं। मात्र वरच्या अधिकाऱ्यांनी या अहवालाकडे गांभीर्याने बघितलं नाही। उद्यान विभागाच्या अहवालावर जर वेळीच कारवाई झाली असती तर आज विहान श्रीवास्तवचा जीव वाचला असता। पालिका प्रशासनामधला विसंवाद, त्यांच्यातला भोंगळ कारभार, अशा प्रकारे गंभीर प्रकारांकडे केला जात असलेला कानाडोळा, कंत्राटदारांना दिली जात असलेली बगल, हा सगळा प्रकार आज एका लहान निष्पाप मुलाच्या जीवावर उठलेला आहे। चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवरती हे झाड कोसळलं आणि त्यामध्ये विहान श्रीवास्तव या लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे। आणि त्यानंतर आता संपूर्ण प्रशासनाकडे बोट दाखवलं जात आहे, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे बोट दाखवलं जात आहे। शिल्पा नरोडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिल्पा, हा नक्की काय प्रकार आहे? या संदर्भात यंत्रणांना काही विचारणा करण्यात आली आहे का? नम्रता, आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वीच जी वृक्ष छाटणी आहे ती मुंबई महानगरपालिका करत असते। मात्र ही वृक्ष छाटणी फक्त कागदोपत्रीच केलेली आहे की काय, असा सवाल उपस्थित झाला होता। आणि कालची जी घटना आहे चेंबूरची, ती घटना पाहता मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्ष वृक्ष छाटणी करते, ती लाखो करोडो रुपये खर्च करते, ते फक्त कागदोपत्रीच करते की काय, आणि लोकांच्या, नागरिकांच्या, मुंबईकरांच्या जीवाशी खेळताना पाहायला मिळते। याचं एकमेव उदाहरण म्हणजे काल चेंबूरमध्ये जी घटना झाली, पिंपळाचं झाड स्कूल बसवर कोसळलं आणि या झाड कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर 12 जण हे जखमी झाले होते। 12 जणांची प्रकृती आता स्थिर आहे। मात्र एक जण थोडंसं थांबवते। आपल्यासोबत राहुल शेवाळे जे आहेत, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेजी, उद्यान विभाग 6 महिन्यापूर्वी इशारा देत आहे की हे झाड या पावसाळ्यात कोसळू शकतं। उन्हाळाही सुरू झालेला नव्हता तेव्हा मिळालेला हा इशारा आहे। वेळीच कारवाई झाली असती तर हा प्रकार बघायला मिळाला नसता। प्रशासनाला जाब विचारायचा कोणी? निश्चित स्वरूपात काल झाली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या दुर्दैवी घटनेला जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे। आणि आता माहिती येते की 6 महिन्यापूर्वी गार्डन डिपार्टमेंटने रोड डिपार्टमेंटला लेटर लिहिलं होतं। जर हे खरं असेल तर आयुक्तांनी याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे। आणि रोड डिपार्टमेंट तर्फे पण जे कॉन्क्रिटायझेशन चालू आहे त्यांनी पण जे नॉर्म्स आहेत झाडाच्या बाबतीत, ते नॉर्म्स फॉलो करायला पाहिजे, किंवा तो कॉन्ट्रॅक्टर करतो का ते पण करायला पाहिजे। तिथल्या स्थानिक रहिवाशांचं पण निवेदन माझ्याकडे आलेलं आहे की त्यांनी पण या संदर्भातली कंप्लेंट केली होती। तर मी आयुक्तांना हेच निवेदन करत आहे की याचं चौकशी करावी, कारण एका बालकाचा मृत्यू त्यात झालेला आहे आणि अशी घटना आता भविष्यात होऊ नये याकरता संपूर्ण मुंबई शहरातील सगळ्या झाडांचं ऑडिट केलं पाहिजे। आणि ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन म्हणजे कॉन्क्रीट रोडचं काम चालू आहे त्या ठिकाणच्या झाडांच्या बाबतीत जे धोरणात्मक निर्णय घेतलेला त्यानुसार कारवाई केली का नाही याची पण आता काळजी घेतली पाहिजे। राहुल शेवाळेजी, हे खरं आहे की खोटं? म्हणजे ह्याचं पालिकेच्या सही शिक्क्याचं पत्र समोर आलेलं आहे। या बाबतीत हा संबंधित कंत्राटदार, यामध्ये ड्रेनेज विभाग, यामध्ये रस्ते विभाग, यामध्ये उद्यान विभाग, ज्यांनी पाठपुरावा सुद्धा घेतला नाही आपल्या पत्राचा, या सगळ्यांवर गुन्हे का दाखल करू नये? नाही, बरोबर आहे। कालच मी या गोष्टीचा पण उल्लेख केला होता की रस्ते विभागाने खऱ्या अर्थाने या झाडाच्या संदर्भात जे फुटपाथ आणि कॉन्क्रिटायझेशन आपण करतो त्यावेळी जी काळजी घेतली पाहिजे होती ती घेतली आहे का नाही त्याची चौकशी करा, मी कालच आयुक्तांना सांगितलं होतं। आणि जर आज हे पत्र गार्डन डिपार्टमेंटचं समोर आलं असेल तर ही गंभीर गोष्ट आहे आणि हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन याची चौकशी होऊन जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। राहुल शेवाळेजी, म्हणजे असं दिसतंय ना की सर्वसामान्य नागरिक जे लोकप्रतिनिधी निवडून देतं त्या लोकप्रतिनिधींची प्रशासनावर मांड नाहीये, प्रशासनावरती नियंत्रण नाहीये, प्रशासकीय अधिकारी मनमोजी कसेही वागतायत असं दिसतंय। नाही, असं नाही। प्रशासकीय अधिकारी कोणी मनमोजी, त्यांच्यावर जे काही लोकप्रतिनिधींचा पूर्ण वचक आहे आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आता ही झालेली दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नये या दृष्टिकोनातून पण आता संपूर्ण काळजी घेतली जाईल आणि याच्यात जे कोणी दोषी आहेत त्या दोषींवर निश्चित स्वरूपात कारवाई केली जाईल। राहुल शेवाळेजी, कालच्या दिवसामध्ये मुंबईमध्ये 30 झाडं कोसळलेली आहेत। या 30 पैकी एका झाडाखाली एक मृत्यू झालाय, ह्याचं दुःख मानायचं की उरलेल्या 29 ठिकाणी सुदैवानं कोणाचाही जीव गेला नाही ह्याच्यात आनंद मानायचा? तुम्ही सांगा आता। नाही, दुःख आहे। कालची घटना दुःख आहे, कारण ते जे परिवार आहे ते माझ्या पण परिचयाचे आहेत, माझ्याच परिसरातले आहेत
आणि अत्यंत ती दुर्दैवी घटना आहे. आणि मी या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी मलाही अत्यंत दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अशी घटना होऊ नये याची खूप काळजी आता घ्यायला पाहिजे. कारण कालचा जर आपण प्रसंग पाहिला असता तो अत्यंत आपल्याला पण हृदयाला हे झालं असतं पूर्ण. काही बोलू शकत नाही म्हणजे त्या कालच्या घटनेत ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी. म्हणून आता भविष्यात ही घटना होऊ नये याकरता प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी अशा सूचना आयुक्तांपासून आम्ही सर्वांना केलेल्या आहेत. बर, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत हर्षल प्रधान आहेत, प्रवक्ते आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे. हर्षल प्रधानजी, उद्यान विभागाने 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं, मात्र ही कारवाई झालेली नाही. कसं बघायचं या सगळ्या प्रकाराकडे? काय म्हणायचं काय याला? सध्या महानगरपालिका ज्यांच्या हातात आहे त्यांची कार्यपद्धती ही ठेकेदारांसाठी सर्व काही अशीच आहे. त्याच्यामुळे कोणी कुठल्याही विभागाने कितीही पत्र दिली तरी त्याचं गांभीर्य या लोकांना नाही. जाऊ तिथे खाऊ एवढा त्यांचा एककलमी कार्यक्रम चालू आहे. दुर्दैवाने त्या बालकाची ह्याच्यामध्ये अक्षरशः त्याचा जीव गेला. ह्याला जबाबदार कोण आहे? त्या विहानला कोण आता त्याची जबाबदारी घेणार? त्याच्या आई वडिलांना कोण समजावणार? हे असंवेदनशील लोक आहेत. या लोकांना फक्त कंत्राटदारांच्या गोष्टी कळतात, सामान्य माणसांशी यांना घेणं देणं नाही. हेच यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच त्या बालकाचा बिचाराचा जीव गेला. जर थोडीशी ह्यांनी काळजी घेतली असती, खरोखर ते झाड जर बाजूला केलं असतं किंवा त्याची काहीतरी दुसरी निगा राखली असती तर तो बालक वाचला असता. पण दुर्दैवाने हे सरकार असंवेदनशील आहे. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. ते उद्यान विभागातले लोक सुद्धा आमदार फोडायला गेले असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. असं आहे की गेले अनेक वर्ष निवडणुका नव्हत्या पालिकेच्या आणि नगरसेवक नव्हते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यामुळे प्रशासनावर तिथे प्रशासक होता, सगळं राज्य हे प्रशासनाचं होतं. त्याच्यामुळे प्रशासन असं मोकाट सुरू आहे, लोकप्रतिनिधींची त्याच्यावर मांड नाहीये, नियंत्रण नाहीये, असं चित्र म्हणता येईल. प्रशासक हा कोणाच्या नेतृत्वात काम करतो? प्रशासक हा मुख्यमंत्री जो असतो आणि इतर जे मंत्री असतात त्या विभागाचे त्यांच्या नेतृत्वात काम करतो. सरकारी अधिकाऱ्यांना कोणतेही तसं बघायला गेलं तर अधिकार नसतात. राजकीय व्यक्ती ज्या पद्धतीने त्यांना सांगतात तसंच त्यांना काम करावं लागतं. ते यस मिनिस्टर्स असतात. ते खुर्चीच्या मागे उभे राहतात. आम्ही सुद्धा प्रशासन चालवलं आहे. आमच्या वेळेलाही त्यावेळेला जे कोणी अधिकारी होते ते यस मिनिस्टर्स म्हणायचे. जे काम मंत्री सांगेल, मुख्यमंत्री सांगेल तेच ते करतात. प्रशासक हा राजकीय नेत्यांच्या ज्या पद्धतीचे निर्णय असतात तसाच तो वागतो. ही असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. महापालिकेने या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. महापौरांचा जेव्हा दौरा होतो तेव्हा अधिकारी त्या मॅनहोल मध्ये पडतो. अशा पद्धतीने महापालिका हे लोक चालवत आहेत. ह्यांना इथे सत्ता तिथे सत्ता, कारभार मात्र बेपत्ता असाच यांचा कारभार दिसतो. हर्षलजी, हा मुद्दा सदनात तुमचे आमदार उद्या उचलून धरणार का? धरला ना आज आम्ही तो उचलून धरला. पण तो आज त्याचा हे फेटाळला माननीय अध्यक्षांनी त्याचं गांभीर्याने हे घेतलं सुद्धा नाही, त्याची दखल सुद्धा घेतली नाही. म्हणूनच आम्ही म्हणतोय की ह्यांना सरकार चालवता येत नाही. ह्यांना फक्त फोडाफोडीचं राजकारण करता येतं आणि कंत्राटदारांच्या जीवावर हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे कंत्राटदार जसं सांगतात तसंच हे लोक वागतात. बर, धन्यवाद हर्षलजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे नेते आहेत. अभ्यंकरजी, असं दिसतंय की उद्यान विभागाने वॉर्न केलेलं होतं 6 महिन्यांपूर्वी, मात्र कुठलीच कारवाई झालेली दिसत नाहीये. त्याच्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणात वेळ मिळाला पाहिजे ना. माणसं गेली तरी चालतील, यांची सत्ता वाढली पाहिजे. त्याला सत्ता पिपासूपणा इतका आलेला आहे की त्या चिमुकल्याचा काल जीव गेलाय, कळलं का? परंतु यांची कामं वेगळीच चालू आहेत. आणि हे जे काय आता आपल्या महापौर ज्या काय आता सगळ्या मुंबईभर फिरत होत्या त्याचं हे उत्तर आहे का? आणि आता मी तुमच्या इकडे बघतोय की 6 महिने आधीच अहवाल त्याचा दिलेला होता. हो, आमची मागणी एवढीच आहे, ह्याच्यात जे जबाबदार आहेत ना त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा ही झाली पाहिजे. कारण नसताना एका कुटुंबातला लहान जीव कारण नसताना हकनाक ह्यांच्या हलगर्जीपणामुळे गेला. सगळ्या ठिकाणी स्वतःचे हात काय म्हणतात त्याला बरबटून टाकायचे, कळलं का? कशा प्रकारे नगरसेवक फोडता येतील, कशा प्रकारे आमदार फोडता येतील. कारण माणसं स्वस्त झालेली आहेत. माणसाच्या ह्याला काही किंमतच नाही. आज विचार करा त्या मुलाच्या आई वडिलांचं काय झालं असेल. तो शाळेत गेलाय, तो शाळा सुटल्यानंतर त्या बसमध्ये बसलाय
आणि ह्याचा जर 6 महिने आधीचा हा रिपोर्ट दिलेला होता तर तो अधिकारी वर्ग, तिकडचा कर्मचारी वर्ग आणि ह्याला जबाबदार असलेले आमचे प्रथम नागरिक हे काय करत होते? प्रचार करताना सांगताना आम्ही मुंबई सुजलाम सुफलाम करू, अप्रतिम करू, हे करू, ते करू. आज तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या लहान मुलाचा जीव गेला, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, जे ह्याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. नुसते चौकशीचे फारसं करू नका. आणि दुसरं, आता त्यांचे ते चेक येतील, कळलं का? ते पाठवतात ना काहीतरी 5 लाखाचा 10 लाखाचा, हे आता फार्स बंद करा. त्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. अविनाश अभ्यंकरजी, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत. किशोरीताई, महापालिकेमध्ये असं दिसतंय की लोकप्रतिनिधी हे वचक ठेवून नाहीयेत प्रशासनावरती, लोकप्रतिनिधींची ताकद कमी पडतीये कुठेतरी असं दिसतंय. मुळामध्ये ज्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे देशाचं राजकारण बघा, महाराष्ट्रात आणि मुंबईत काय चाललंय, जे आता अभ्यंकरने सांगितलं, तोडातोडी फोडाफोडी, परंतु ही झाडांची पडापडी किंवा आता आपण या मुलाबद्दल बोलत असताना 4 दिवसापूर्वी एक गटारात मुलगा पडला आणि गेला पाहून, त्याच्याबद्दल कुठेच चर्चा नाही, ती दाबली गेली. आणि हे बाळ जे गेलंय म्हणजे ते बघताना आमच्यासारख्यांचा जीव पिळवटून निघाला. कारण ते बाळ होतं, अख्खी दुनिया त्यांची आता उजाडून गेली. आणि वराती मागून घोडे नाचवतात. ज्या पद्धतीने 1 जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यात 2026ला पत्र दिलंय, पण या वॉर्ड ऑफिसर किंवा तिथे असलेल्यांचं काम नाही, डीएमसी वॉर्ड ऑफिसर करतात काय? तक्रारी आले, त्याच्यावरती उद्यान अधीक्षकांनी पत्र पण दिलंय, तर मग काळजी नको का घ्यायला होती? रस्त्याचा जो कोण चीफ आहे ज्यांनी तिथलं सीसी रोड बनवलाय, तो कॉन्ट्रॅक्टर, तो रस्त्याचा असलेला अधिकारी, हे सस्पेंड नको व्हायला? ते त्यांचं तर बाळ येणारच नाही आता. बिचाऱ्यांची दुनियाच थांबून गेली आई वडिलांची. परंतु या अशा कांडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर नगरसेवकांची गेली 4 वर्ष तर फारच मजा केली आहे. त्याचीच सवय झाली आहे. कोणाचाच कोणा अंकुश राहिलेला मुद्दा असा आहे किशोरीताई, आता या क्षणाला गरज आहे ती हा सगळं प्रशासन स्वच्छ करण्याची. कारण ह्या प्रशासनामध्ये आता ना लोकप्रतिनिधींचं ऐकलं जात आहे ना सामान्य जनतेचं ऐकलं जात आहे. मग प्रशासन आहे कशासाठी? प्रशासन लोकांची कामं करणार कधी आणि कशी? हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतोय, आम्ही प्रशासनावर अंकुश, कुठला अंकुश? तो अंकुश पिक्चर माहितीये, हा कुठला अंकुश? त्यामुळे निव्वळ लोकांच्या डोळ्यात धुळपेक. आणि खरं म्हणजे याच्यावर राजकारण नाहीच करायचंय. कारण माझ्यासारख्या बोलताना पण मला जड जात आहे. कारण त्यांच्या घरी आज अनिल देसाई गेले होते, ते बोलताना पण गहिरू अगदी रडायचे बाकी होते, इतका त्यांनाही हे झालं. म्हणजे त्यांच्या घरी जाऊन आज आम्ही ते पत्र दिलं आणि ते जे आलेलं पत्र आहे त्याचा पण उल्लेख केलाय की का नाही लक्ष द्यावं घातलं. याचा अर्थ अधिकारी दोषी आहेत, यांच्यावर नुसतं कारवाई नाही, यांना 300 जो मनुष्यवधाचा गुन्हा आहे तो दाखल झाला पाहिजे याच्यावर. किशोरीताई, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. त्यामुळे अतिशय धक्कादायक बातमी. उद्यान विभागाने 6 महिन्यापूर्वी हे झाड पडू शकतं असा इशारा दिलेला होता. पावसाळा त्यावेळेला सुरू झालेला नव्हता. जर वेळीच या ठिकाणी रस्ते आणि ड्रेनेज विभागाने कारवाई केली असती, कंत्राटदाराला या संबंधात कारवाईसाठी भाग पाडलं असतं, तर कदाचित हा अपघात झाला नसता. आणि या निमित्ताने पुढारी न्यूजने काही साहजिक उपस्थित होणारे प्रश्न, लोकांच्या मनातले प्रश्न पुढारी न्यूजने उपस्थित केलेले आहेत. बीएमसीचा लेखी इशारा दुर्लक्षित का करण्यात आला? रस्ते विभागाने नेमकी कोणती कारवाई केली? इशारा असून सुद्धा दुर्घटना घडलीच कशी? जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार कोण आहेत?
झाडांच्या संरक्षणाचे आदेश पाळले गेले का? अशा धोकादायक झाडांचं मुंबईभर ऑडिट होणार का?